आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो की आपण न्याय हक्कासाठी उन्हामध्ये बसला, पावसामध्ये बसला. परंतु मला असं वाटतं की इतक्या वर्षामध्ये जेवढ्या लोकप्रतिनिधींनी बैठका केल्या नसतील तेवढ्या वर्षांनी 1 महिन्यामध्ये बैठका केल्या. 1 महिन्यामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा आंदोलनाचं मला कळलं त्यावेळी आपले विद्यमान आमदार सुहास कांदेंनी ज्यावेळी हा प्रश्न माझ्या निदर्शनास आणून दिला त्यावेळी माझी पहिली बैठक झाली. त्यावेळी देखील आंदोलनकर्ते उपस्थित होते, आमचे विलास अण्णा देखील होते आणि अजय गोरस देखील त्या ठिकाणी. दुसऱ्या वेळी जेव्हा बैठक झाली ती प्रशासनाची बैठक झाली. तिसरी बैठक झाली ती प्रशासनची, त्यांचे सर्व सहकारी आणि प्रशासनाची बैठक झाली. चौथी बैठक जी झाली ती माझ्या समवेत दीपक जी असतील, प्रशांत जी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांच्याबरोबर बैठक झाली. पाचवी बैठक जी झाली ती या लोकांची स्थानिक पातळीवर झाली. आणि सहावी बैठक जी झाली काल माझ्या दालनामध्ये पुन्हा एकदा बैठक झाली. आणि ती बैठक झाल्यानंतर तुमच्यासाठी निर्णय करून मी आज नाशिकमध्ये आलो. तुम्हाला परंतु काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आपलं आंदोलन थांबवत असताना तुमच्या देखील सगळ्यांच्या तब्येतीची काळजी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्याच्यामुळे तुम्ही 3 मागण्या माझ्याकडे केलेल्या होत्या. पहिली मागणी होती MIDC ला जागा ताब्यात घेत असताना तुमच्या गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर ती जमीन FSIचं अकाउंट करून तुम्हाला दिली पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी होती. त्या दृष्टीनं देखील आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही ते कुठेही नाकारलेलं नाही हे देखील मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो. दुसरी तुमची मागणी अशी होती की 2017 मध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्याला स्लम डिक्लेअर करायचा एक ठराव झाला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्या अंमलबजावणीच्या संदर्भातले निर्णय हा माननीय अरे बोलू नका पत्र बंद करा बाकी सगळे पास होते पत्र बंद करा. दुसरी आपली मागणी होती की 2017 मध्ये जो महानगरपालिकेचा ठराव झाला त्या ठरावाप्रमाणे तुमच्या झोपड्या 2011 पूर्वीच्या आहेत असा जो ठराव करावा लागतो आणि झोपडपट्टी डिक्लेअर करावी लागते ती अजून झालेली नाही. पण विशेषतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते निर्देश नाशिक महानगरपालिकेला दिलेले आहेत. काही दिवसातच तुमचा जो ठराव महानगरपालिकेमध्ये झालेला आहे तो आता स्लम मध्ये कन्वर्ट करण्याची जबाबदारी विलास अण्णा तुमची, अजय गोरस्ते आणि आपल्या सगळ्या प्रशासनाची. आता इथे येत असताना मी महानगरपालिकेच्या आयुक्तांशी देखील बोललेलो आहे. आयुक्तांनी देखील मला सांगितलंय की हा ठराव आम्ही पारित करून ही 2011च्या पूर्वीची झोपडपट्टी आहे अशा पद्धतीनं जाहीर करू. ती जाहीर झाल्यानंतर तुम्हाला SRA प्रकल्प कशा पद्धतीनं उभा करून देता येईल यासाठी पुढच्या 15 दिवसामध्ये देखील बैठकीचं आयोजन केलं जाईल हे देखील कालच्या बैठकीमध्ये आमचं ठरलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आजच माझ्या MIDCने असा निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी तुमची घरं होती त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून जी 1 एकर जागा ठरवलेली आहे ती पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरूपानं तुम्हाला द्यायचा निर्णय आज MIDCने घेतलेला आहे. आणि तो निर्णय घेऊन आज नाशिकमध्ये आलेला आहे. ती घरं कशी बांधून द्यायची, त्याचा खर्च कुणी करायचा त्याची देखील तुम्ही चिंता करू नका. त्याच्यावर देखील मार्ग राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काढलेला आहे. परंतु माझी आपल्याला विनंती आहे, मी माझ्या प्रशासनाला सांगितलंय की तातडीनं आजच्या आज तुमचं आंदोलन संपल्यानंतर 2 ते 3 मंगल कार्यालयाची व्यवस्था करायची. जोपर्यंत तात्पुरते घरं तुमची होत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या मंगल कार्यालयामध्ये राहण्याचा निर्णय घ्यावा आणि त्याची सगळी व्यवस्था MIDC मार्फत केली जाईल. हा देखील निर्देश माझ्या MIDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळं आमदार महोदयांना देखील मला सांगायचं आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये जशी गरीब जनता आहे तशी माझ्या मतदारसंघामध्ये देखील गरीब जनता आहे. मी राज्याचा उद्योग मंत्री आहे, त्याच्यामुळे राज्यातल्या उद्योग विभागाच्या MIDC मध्ये असा कुठं जर वाईट निर्णय होणार असेल तर तिथं महायुतीचं सरकार म्हणून आम्ही सगळे तातडीनं जातो आणि आज तो निर्णय घेऊन मला असं वाटतं की प्रशांतच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी या गरीब मायबाप जनतेला आणि विशेषतः या 100 वर्षाच्या आधीला आपण न्याय देण्यामध्ये यशस्वी झालोय याच्यामध्ये आम्हाला म्हणजे असं एक वातावरण तयार केलं की 40 एकर जागा मी घेतली. काय प्रशांत जोरात असणार
आता काय माझा संबंध आहे? नाशिक मध्ये येऊन 4 गुंठे 4 एकर 4 फूट जागा घ्यायची. कोणीतरी सांगितलं की मी या सगळ्या जमिनीवर माझा स्वतःचा कब्जा करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. मी कुठच्याही देवाला स्मरून सांगतो आणि छातीवर हात ठेवून सांगतो, माझी माझ्या कुटुंबाची एक इंच जमीन देखील नाशिकमध्ये नाही आणि मला नाशिकमध्ये जमीन घेऊन माझं काय राजकीय कारकीर्द नाशिकमध्ये करायचं आहे अशातला देखील भाग नाही. आणि म्हणून प्रशांतजी, तुम्ही देखील सदावर्ते साहेबांना समजवलं पाहिजे की तुमच्या बरोबर ज्या मी 6 मीटिंग घेतल्या त्या देखील त्यांचा आदर करूनच घेतल्या, त्यांच्यावर कुठेही टीका टिप्पणी केली नाही. परंतु खरोखरच माझी एक इंच जरी जमीन असेल तर तो सातबारा त्यांच्याकडे द्यावा ही देखील विनंती प्रशांतजीला करणार. त्याच्यामुळं शासन म्हणून आम्ही तुमच्याशी प्रामाणिक आहोत आणि जे जे काही मी इथं सांगितलंय ते आमचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जे आहेत त्यांच्या साक्षीला सांगितलेलं आहे आणि त्यांनी देखील मला वचन दिलेलं आहे या गोरगरीब जनतेसाठी, या गोरगरीब जनतेसाठी जे काय करावं लागेल ते तुमचे नाशिकचे जिल्हाधिकारी करायला तयार आहेत. म्हणून त्यांचं देखील तुमच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांना देखील धन्यवाद देतो आणि भविष्याच्या कालावधीमध्ये आम्हाला थोडे दिवस आपण द्यावे, कारण तुमच्या डोक्यावरचं हिरावलेलं छत हे कायमस्वरूपी तुम्हाला मिळवून द्यायचं आहे आणि ते कायमस्वरूपी मिळवून देत असताना आज जे इथे मी तुम्हाला सांगायला आलोय त्याच्यात एकही शब्द खोटा होणार नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या डोक्यावर नक्की घराचं छत आम्ही निर्माण करू हा शब्द आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून आपल्याला देतो. त्या 100 वर्षाच्या आधीनं आंदोलन केले ती आगे म्हणून आपण काम करत आहोत. त्याच्यामुळे मी काय माझा जयघोष करून घेण्यासाठी इथं आलेलो नाही, गरिबांना आणि गरीब जनतेला न्याय देण्यासाठी इथं आलोय. आणि मला असं वाटतं की माझं मनोगत ऐकल्यानंतर तुमचं नक्की समाधान झालं असेल आणि बोललेल्या शब्दावरनं उदय सामंत कधीही मागे येणार नाही हा देखील शब्द देतो. प्रशांतनं देखील जे कष्ट घेतले त्याबद्दल त्याचं देखील अभिनंदन करतो. माझा सहकारी दीपक त्याने देखील याच्यामध्ये कष्ट घेतले, आमच्या सर्व सहकार्यांनी कष्ट घेतले, त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो. आमदार महोदयांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा तुम्हाला कधी आंदोलनाची वेळ येणार नाही हा शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुसतं येऊन आश्वासन देऊन ते जर पूर्ण झालं नाही तर याच्यात दुपटीनं आंदोलन होऊ शकतं याची जाणीव मला असल्यामुळं त्यांच्या ज्या 2-4 मागण्या होत्या त्या पूर्णतः मान्य करून मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यांची पहिली मागणी होती की MIDCची 1 एकर जागा त्यांच्या तात्पुरत्या घरांसाठी देणं आवश्यक होतं, ते देखील देण्याचा निर्णय काल आम्ही बैठकीमध्ये घेतलेला आहे. ती जागा त्यांनीच फायनल केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, SRA मधनं हा जर प्रोजेक्ट घ्यायचा असेल तर 2011 पूर्वीची स्लम डिक्लेअर करणं गरजेचं आहे. ते निर्देश माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आयुक्तांना दिलेले आहेत. मी स्वतः आयुक्तांशी बोललेलो आहे. महानगरपालिका याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते स्लम डिक्लेअर करण्याचं काम देखील करणार आहे. तिसरा मुद्दा त्यांनी असा माझ्याकडे ठेवलेला होता की FSIच्या अधीन राहून या घरांसाठी जर MIDC जागा देता आली गृहनिर्माण संस्थेला, त्या दृष्टीने देखील आम्ही सकारात्मक विचार करतोय. परंतु आज आंदोलनाला बसलेली मंडळी जी आहेत, गरीब जनता जी आहे, ही बेघर होणार नाही याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. सांगितलं ना, बेघर होणार नाही त्याचा अर्थ त्यांच्या डोक्यावर छत राहील आणि जोपर्यंत त्यांना ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत 1 एकर जागा तात्पुरत्या घरांसाठी आम्ही MIDC द्यायचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर आपण या ठिकाणी आता भेट दिली आहे. आंदोलक जवळपास 25 दिवसापासून होते. प्रशासनासोबत काय नेमक्या चर्चा झाल्या होत्या? आंदोलकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात संभ्रम अवस्था आजही आहे. याच्यामध्ये प्रशांतजी इथं आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्यांचं नेतृत्व केलं होतं. त्यांच्याबरोबर सहकार्य करायला आमचे सदावर्ते साहेब देखील आलेले होते. मला असं वाटतं की गरीब जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे. या बाबतीमध्ये मी छगन भुजबळ साहेबांची देखील चर्चा केलेली होती. म्हणजे मी आवर्जून सांगतो, त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, छगन भुजबळ साहेबांची देखील मी चर्चा केली होती, समीर भुजबळांची देखील मी चर्चा केली होती. त्या सगळ्यांशी चर्चा करून हा आम्ही निर्णय घेतला की या गरीब जनतेला बेघर व्हायला द्यायचं नाही आणि त्याच्यासाठी सध्या त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या घरांसाठी 1 एकर जमीन द्यायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. सदावर्ते देखील मला सवय झाली, त्यामुळे ते काय नको त्या भाषेत बोलू दे, शिव्या घालू दे, मला काही फरक पडत नाही. त्यांची शिवी ही मला ओवीसारखी आहे, त्याच्यामुळे ती चिंता तुम्ही अजिबात करू नका. पण त्यांचा जो काही गैरसमज झाला होता तो दूर करण्याची जबाबदारी प्रशांतजीने मला आता दिलेली आहे.
सदावर्ते साहेबांचं म्हणणं असं होतं की मी जमीन ती लागलेली आहे. मी आताही आवाहन करतो, या नाशिक जिल्ह्यामध्ये 1 इंच जरी माझी किंवा माझ्या कुटुंबाची जमीन असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. त्याच्यामुळे माझी विनंती, मी सदावर्ते साहेबांचा दोष त्याच्यामध्ये म्हणत नाही. त्यांना कुणीतरी चुकीचं प्रिंट केलं असेल, चुकीची माहिती त्यांनी घेतलेली असेल, त्याच्यामुळे त्यांची देखील मनातली इच्छा होती की या गरीब जनतेला न्याय द्यावा आणि ते देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेतनं यशस्वी झालो. असा शब्द केला की 15 लाख रुपये भरल्यानंतर यांना घरं मिळणार आहेत असं कुठेतरी अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण मी त्यांना सांगितलं की ती चुकीची बातमी कुठेतरी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यामुळे गैरसमज होऊ शकतो. बाकी काही झालं नाही, अमृतुमरी झाली नाही, वादावादी झाली नाही, काही नाही. आणि त्या आमच्या महायुतीतल्या सहकारी आहेत, त्याच्यामुळं माझ्या बहिणीने एखादा जर मुद्दा मांडलेला असेल तर मी हक्काने त्यांना सांगू शकतो की हा गैरसमज होऊ शकतो, म्हणून हा मुद्दा नको. त्याच्यामध्ये काही वादावादी गैरसमज काहीच नाही करतो. त्यांना भेटून देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती मी गोष्ट घालेन आणि त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.